विमानात पॉवर बँक चार्ज करण्यास किंवा ओव्हरहेड बिनमध्ये ठेवण्यास बंदी घालण्यात आली. नेमकं कारण काय आहे जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून. विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन विमानात पॉवर बँक चार्जिंग करण्यास आणि सीटच्या पॉवर सिस्टीमला जोडण्यास बंदी घातली आहे. अलीकडेच लिथियम बॅटरीत आग लागल्याची घटना घडली होती आणि यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. आता पॉवर बँक फक्त हँडबॅग मध्येच ठेवता येणार आहे, मात्र विमानात चार्जिंग करता येणार नाही. DCGAनं नवीन मार्गदर्शक तत्व जारी केलेत आणि यात सांगितलंय की लिथियम बॅटरी आग लागण्यास कारणीभूत ठरू शकते. ओव्हरहेड बिन मध्ये ठेवलेल्या पॉवर बँक पर्यंत पोहोचणं कठीण असतं, त्यामुळे आग लागताच त्यावर लगेच नियंत्रण मिळवता येत नाही. यामुळे विमानात पॉवर बँक चार्जिंग करण्यास बंदी घालण्यात आली. DCGAनं विमानात लिथियम बॅटरीच्या सुरक्षेबाबत नवीन नियमावली जारी केली आहे. डिसेंबर पासून ही नियमावली लागू झाली आहे. यात विमानात लिथियम बॅटरी घेऊन जाण्यासाठी सेफ्टी रिस्क असेसमेंट, ऑनबोर्ड अनाउन्समेंट करून प्रवाशांना सावध करण्यास सांगितलंय. तसंच पॉवर बँक आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमुळे आग लागल्याच्या घटना कमी करण्यावर भर दिलाय. केबिन बॅगेजमध्ये पॉवर बँक, स्पेअर बॅटरीवर करडी नजर ठेवली जाणार आहे. केबिन क्रूच्या ट्रेनिंगचा रिव्ह्यू आणि प्रवाशांना डिव्हाइसमध्ये ओव्हरहीटिंग किंवा धूर दिसल्यास लगेच माहिती देण्याचा सल्ला दिलाय. लिथियम बॅटरीत आग लागण्याचा धोका जास्त असतो. ही आग आपोआप विझत नाही. खराब दर्जा, ओव्हरचार्जिंग, शॉर्ट सर्किट यामुळे देखील बॅटरीला आग लागू शकते. ही आग एनर्जेटिक असते आणि यामुळे डिव्हाइस फुटण्याची शक्यता असते. म्हणूनच लिथियम बॅटरी विमानात वापरणं हे धोक्याचं आहे.